बाकी शांत बसा तुम्ही, बाकीचं तुम्हाला शांत बसा म्हणून सांगितलं. त्याच्यात 307 वाढवा. त्या मुलीची छोट्या तिचं ते 2-3 घंटे त्यांनी अपहरण केलं. ते अपहरणाची पण करा दोन, म्हणजे नको आम्हाला तुम्हाला सहकार्य करायचंय आणि आम्हाला आमच्या छत्रपतीसाठी लेखीसाठी न्याय पाहिजे. आमच्याकडून वाईट कृत्य कुठलंही होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. खरं एक बरोबर आम्ही तुम्हाला शब्द दिलाय. पण मी 25 तारखेच्या नंतर सर ऐकणार. मी 25 तारखेच्या नंतर राज्याला आवाहन करीन. पूर्ण इकडं डोकं फुटलेलं आहे, सौरभचा हात मोडलेला आहे. म्हणजे दगड टाकून जीव मारण्याचा प्रयत्न. त्या कलमात घेतल्या नसतं तर ते घ्यावं लागतील. व्हिडिओमध्ये असं दिसलं, थांब रे, मला ते व्हिडिओमध्ये सर असं दिसलं की इथं पोलीस बंद होते काही. अधिकारी एसपी साहेबांना आहे, एसपी साहेबांना त्यांचे चौकशीचे आदेश दिले, त्यांच्या चौकशीचे आदेश दिले एसपी साहेबांना असं ते म्हणतात. त्यांना निलंबित करून टाका. त्या दोघं तिघे कोण होते त्यांचा हल्ला होणार. तुम्ही स्टेटमेंट द्या, पुन्हा स्टेटमेंट सांगतो ते द्या. रात्री त्या घाबरलेलं होत्या, स्टेटमेंट त्यांच्याकडून हुकला असं. तुम्ही स्टेटमेंट घ्या, पुढे नावं घ्या. 307 त्याच्या ठिकाणी ते अपहरण केलं त्या मुलीचं. एका छोट्या लागलं म्हणून फाडला. तिचं स्टेटमेंट घ्या, ते गुन्हे दाखल करून त्यांना सगळ्यांना अटक करा. आमची बाकी काही मागणी नाही. तुम्हाला आमच्याकडून पूर्ण सहकार्य आहे. पुरावा 25 तारखेपर्यंत यांना 25 तारखेपर्यंत सहकार्य करू आपण. यांनी नाही केलं आम्ही राज्यातून पुण्यातून विदर्भ कसा बाहेर निघत नाही, विदर्भाकडे मी बघतो. ही जिजाऊची पवित्र भूमी आहे. या भूमीतले मराठे आणि कुणबी झोपले का तुम्ही? तुमच्यावर वेळ नाही येणार का असे तुमच्या लेकीबाईवरती? विदर्भ आणि खानदेशातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहिलेलं मला दिसलं नाही पाहिजे. मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय. इथं जर पोरावर अन्याय होणार असला ना तर तुम्हाला सगळ्यांना, जर आता हे आरोपी अटक झाले नाही, 307 पासून अपहरणाचे सगळे गुन्हे शांतता भंग केला यांनी. 4था